हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. वक्फ बोर्ड विधेयक संसदेत सादर. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मांडले विधेयक. तर विधेयकाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अद्यापही अस्पष्ट. वक्फ विधेयकाच्या चर्चेदरम्यान लोकसभेत दोन्ही शिवसेनेत जुंपली. ठाकरेंच्या खासदारांना हिंदुत्वाबरोबरच हिंदूंचीही ॲलर्जी. खासदार श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल. जे मतांसाठी लांगुल चालन करणार नाहीत ते विधेयकाला समर्थन देतील. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. तर विधेयक पास होईल, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. जाहीर सभेत अजित पवारांचं कार्यकर्त्यांना संबोधित करताना सूचक विधान. अजित पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडेंची गैरहजेरी. कुणाचं काय चाललंय मला माहिती नाही. पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. तर प्रकृती खराब असल्यानं मुंडे आले नाही, अजितदादांची माहिती. धनंजय देशमुखांनी घेतली अजित पवारांची भेट. तपासातील उणिवा आणि जेलमध्ये घडलेल्या प्रकाराची अजित पवारांना दिली माहिती. मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपींची 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी. जालन्यात भिंतीवर डोकं आपटून सुनेकडून सासूची हत्या. मृतदेह गोणीत भरून सून फरार. पोलिसांकडून आरोपी सुनेला अटक. रात्री गरजेच्या वस्तूंची दुकानं बंद करण्याबाबत कुठलाही कायदा नाही. पोलिसांना जबरदस्तीनं दुकानं बंद करता येणार नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाची पुणे पोलिसांना सूचना. माओवाद्यांकडून युद्धबंदीचं आवाहन. तर सरकारसोबत चर्चा करण्यासही तयार. सुरक्षा दलांकडून होणाऱ्या सततच्या आक्रमक कारवायांमुळे परिपत्रक जारी.